हॅलो माय डिअर फ्रेंड्स, माझं नाव वैशाली फुलारी आहे. तुम्हा सर्वांचं माझं चॅनल पी वैशालीज मॅथमॅटिक्स क्लासेस मध्ये स्वागत आहे. आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर शिकत आहोत फ्रॉम 10th क्लास सेमी इंग्लिश आणि प्रॅक्टिस सेट 1.5 चालू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे दोन सॉल्व केलं होतं. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. The sum of the father's age and twice the age of his son is 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. Here, ages are not given to us, right? अगोदर आपल्याला ह्यांचं इक्वेशन फॉर्म करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजे आता फादर्स एज आणि सन्स एज असे दोन फॅक्टर्स आहेत आपल्याकडे, राईट? सो एकाला एक्स घेऊयात आणि एकाला वाय घेऊयात आणि मग नंतर आपल्याला हे जे गिवन कंडिशन्स आहेत त्याला यूज करून आपल्याला दोन इक्वेशन्स फॉर्म करायचं आहे. लेट अस सी दिस. लेट the present age of father equal to x years. As we know that age is always in the years. एज आपण इयर्स मध्येच कॅल्क्युलेट करतो, त्यामुळे इथे x इयर्स घेऊयात. कारण आपल्याला हेच फाइंड आउट करायचे, आपल्याला काय एज आहे माहित नाही म्हणून आपण x घेतला आहे. आणि लेट the present age of son is equals to y years. आता गिवन कंडिशन काय आहे बघूयात. द सम ऑफ, आता सम म्हणजे आपण इथे काय करतो, प्लस घेतो, राईट? ओके. फादर्स एज, आता फादर्स एज काय घेतलं आपण, एक्स. अँड ट्वाइस द एज ऑफ, आता सम म्हणजे दोघांच्या एजचं प्लस. फादर्स एज अँड ट्वाइस द एज, ट्वाइस म्हणजे 2 into, राईट? ट्राइस मीन्स 3 into असं घेतो ना आपण. सो ट्वाइस मीन्स 2 into सन्स एजला काय घेतलं होतं, y इज 70. रिमेंबर वन थिंग, जेव्हा जेव्हा इज किंवा वॉज, विल असा असतो तर त्यावेळेस आपल्याला तो जो इज आहे त्याला इक्वल टू नी रिप्लेस करायचा असतो. आणि कधी कधी काही क्वेश्चन्स मध्ये जर ते पास्ट टेन्स बद्दल बोलत असतील तर वाज हे यूज करतील ते. मग वाजच्या ठिकाणी आपल्याला तिथेही इक्वल्स टू यूज करायचे. आणि 5 years आफ्टर 5 years असं जर का म्हणलं, मग आफ्टर म्हणजे ते फ्युचर मध्ये जाईल, मग विल यूज करतील, त्यावेळेसही आपल्याला इक्वल्स टू यूज करावा लागेल. इट इज डिपेंड्स ऑन द टेन्स. This will be equation number 1. And next, if we double the age of the father, आता फादरचं एज किती आहे, x आहे. डबल म्हणजे आता समजा फादरचं एज ऍव्हरेज 50 years आहे, त्याचं डबल म्हणजे 100 आहे ना. मग आपण 2 into x असं घेऊयात. ओके, इथे 2 into x and add it to, कोणाला ऍड करायचे, ऍड म्हणजे प्लस, ऍड इट टू द एज ऑफ हिज सन. एज ऑफ हिज सन किती आहे, y. एज ऑफ हिज सन इज द y years इक्वल्स टू सम इज, दोघांचं सम किती आहे, इज. इज इज रिप्लेस्ड विथ इक्वल्स टू हाऊ मच, 95. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. नाउ लेट सॉल्व दीज टू इक्वेशन्स. सॉल्विंग the above equations by using elimination method. आता एलिमिनेशन मेथड यूज करताना आपल्याला दोघांचे कोएफिशिएंट सेम पाहिजेत. मग आपण काय करूयात, इक्वेशन नंबर 1 ला
Shall we multiply with the 2? Okay. If we multiply equation number 1 with the 2, let's say this. ह्याला x plus 2y is equals to 70. या पूर्ण इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात, which gives us 2 into x is the 2x plus 2 2s are 4y equals to 70 into 2 is the 140. आपले इक्वेशन्स आता रेडी आहेत. 2x plus 4y is equals to 140, 2x plus y is equals to 95. आता दोन्हीचं पण सेम साइन आहे प्लस, त्यामुळे आपण कॅन्सल नाही करू शकत. म्हणून आपण काय करतो, चेंज द साइन ऑफ दिस इक्वेशन नंबर 2. आता इथे प्लस आहे तर इथे आपल्याला मायनस घ्यायचे, इथे प्लस आहे तर इथे मायनस घ्यायचंय. प्लस 2x आणि मायनस 2x हे दोन्ही कॅन्सल होतात. 4y मायनस y 3y is equals to 140 minus 95. 10 minus 5 is the 5. इथे 13 राहतो, 13 minus 9 is the 4. आता y is equals to 45 divided by 3. 3 1 जा 3. 3 1 जा 3. 1 will be remained. 3 5 जा 15. y is equals to 15 आलं. नेक्स्ट ह्यानंतर आता आपल्याला x कॅल्क्युलेट करायचं आहे. मग एक तर ह्याच्यामध्ये किंवा इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूयात. इक्वेशन नंबर 1 काय होतं, x प्लस 2y इज इक्वल्स टू 70. हा इक्वेशन नंबर 1 होता ना. मग याच्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू पुट करूयात. पुट y इज इक्वल्स टू 15 इन अबोव इक्वेशन. आता x प्लस 2 into 15 equals to 70. x plus 30 equals to 70. x is equals to 70 minus 30 that is 40. आता x ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला, 40. आता कन्क्लुजन मध्ये आपल्याला काय लिहायचे, therefore the present age of, आपल्याला काय सांगितलं होतं, प्रेझेंट एजेस कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं ना, म्हणजे एक्स आणि वाय. द प्रेझेंट एज ऑफ फादर इक्वल्स टू हाऊ मेनी इयर्स, 40 इयर्स. कारण एक्स आपण ऍज ए फादर्स एज घेतलं होतं, त्यामुळे 40 इयर्स. आणि द प्रेझेंट एज ऑफ सनचं किती घेतलं होतं आपण, वाय घेतलं होतं. वाय किती आलं, 15. सो 15 इयर्स. अशा प्रकारे आपण एक्स आणि वाय चे कॅल्क्युलेट करून त्यांचे प्रेझेंट एजेस कॅल्क्युलेट केले. लेट्स मूव्ह टुवर्ड्स द क्वेश्चन नंबर 4. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by the 6. Find the fraction. As we know, हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की फ्रॅक्शन कसं असतं. फ्रॅक्शन इज डिफाइंड ॲज, कसं घेतो आपण, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. बरोबर आहे ना. हे आपण 4th 5th पासूनच शिकत आलोय, राईट. तर आपल्याला इथे काय करायचंय, फाइंड द फ्रॅक्शन. कोणतं फाइंड करायचं, बट अकॉर्डिंग टू दीज कंडिशन्स. हे कंडिशन यूज करून आपल्याला अगोदर न्यूमरेटरची व्हॅल्यू ऍज ए एक्स कन्सिडर करावं लागेल आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू ऍज ए वाय कन्सिडर करायचं आपल्याला. ह्या दोन्हीला कन्सिडर केल्यावर मग हे जे टर्म्स आहेत, हे टर्म्सला यूज करून आपल्याला 2 इक्वेशन्स फॉर्म करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे. ओव्हरऑल वी आर गोइंग टू डू दिस. डू अंडरस्टँड? ओके. लेट, आता इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काही दिलेले का आपल्याला, नाही. मग एकाला एक्स घेऊयात आणि एकाला वाय. आय एम गोइंग टू कन्सिडर the numerator as the x and denominator as the y.
let the numerator be x and the denominator be y, किंवा तुम्ही लेटच्या जागेवर कन्सिडर असंही घेऊ शकता. आता द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज, आता डिनॉमिनेटर म्हणजे काय आहे, इथे डिनॉमिनेटर काय घेतलं आपण, y. इज आहे, इज रिप्लेस्ड विथ इक्वल्स टू, आता सांगितले इक्वल्स टू 4 मोर. मोर म्हणजे काय, जास्ती. जास्ती म्हणजे आपण काय करतो, ऍडिशन करतो. 4 प्लस देन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ट्वाइस आता झालं होतं. ट्वाइस म्हणजे 2 इंटू, आणि कोणाचा ट्वाइस आहे, हा न्यूमरेटरचा ट्वाइस आहे. दिस विल बी आवर इक्वेशन 1. नेक्स्ट द डिनॉमिनेटर बिकम्स, आता बिकम्स इज वॉज सांगितलं होतं. सो बिकम्स म्हणजे हे डिनॉमिनेटर असं होणार आहे, म्हणजे होणार आहे मीन्स इक्वल्स टू, डिनॉमिनेटर इज डिनोटेड विथ द y इक्वल्स टू बिकम्स 12 टाइम्स. आता 12 टाइम्स म्हणा, प्रॉडक्ट म्हणा, ऑफ म्हणा, हे सगळ्यांचं रिप्लेसमेंट आपण कशाने करतो, इंटूने. 12 टाइम्स मीन्स इंटू व्हॉट इज दॅट, द न्यूमरेटर म्हणजे x, बरोबर. पण आता y इज इक्वल्स टू 12x आला आहे, पण अजून पुढे काहीतरी कंडिशन आहे. काय आहे बघा, इफ बोथ कोण, द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर, हे दोन्ही पण आर रेड्युज्ड मीन्स त्याची व्हॅल्यू डिक्रीज होणे, राईट, बाय 6. कितीने डिक्रीज व्हायली, 6. आता डिक्रीमेंट आलं म्हणजे आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. मग इथून आपल्याला काय करायचं आहे, ह्या हा x आणि ह्या y हे दोन्हीला आपल्याला -6 ने रेड्यूस करायचे ना. सो y -6 इक्वल्स टू, आता हा जो 12 आहे ना, मल्टिपल ऑफ द x आहे, मग हा जो x आहे तो -6 घ्यायचे, कारण xच्या व्हॅल्यू मधून 6 ला मायनस करायचे आपल्याला, आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन 12 टाइम्स आहे. त्यामुळे आपल्याला ही चूक करू नका की हे मल्टिप्लिकेशन ऑफ द 12x करून हे -6 नाही, हे जो 12 आहे हा पूर्ण होल टर्मला मल्टिपल आहे. रिमेंबर दिस थिंग. y -6 equals to 12 into x is the 12x minus 12 6 are 72. Now take these terms to this side. हे 12x ला 12x इथेच राहील, हा प्लस y इकडे आला तर मायनस y होईल. आता हे -6 आहे इथे, आणि हे -72 ला इकडे पाठवलं तर +72. 12x minus y equals to 66. नेक्स्ट आता हा इक्वेशन नंबर 2 घेऊयात. आता इक्वेशन नंबर 1 पासून आपण काय घेऊ, ह्या y ला इकडे घेऊ आणि हा 4 ला इकडे पाठवून घेऊयात. 2x minus y इक्वल्स टू -4. ओके, आता ह्या दोन्ही इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता इथे बघा, एक मायनस आहे आणि एक प्लस आहे. आपण आता मल्टिप्लिकेशन करायची गरज नाहीये, कारण y चं कोइफिशियंट 1 आहे, इथेही y चं कोइफिशियंट 1च आहे. त्यामुळे आपण इथे काय करूयात, डायरेक्टली आता आपण सबट्रॅक्शन करूयात. मायनस इथे प्लस आणि इथे प्लस, प्लस y आणि मायनस y हे दोन्ही कॅन्सल होतात. 12 minus 2 is the 10x इक्वल्स टू 66. -4 आहे का, हे नाही घ्यायचं, आपल्याला इथे +4 घ्यायचं, कारण अपडेटेड साइन आपण घेतो. 66 + 4 70. x इज इक्वल्स टू 70/10. 0 0 गेट कॅन्सल. x ची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळालेली आहे. आता आपण y ची व्हॅल्यू काढूया. y ची व्हॅल्यू काढायसाठी आपल्याला हे तर माहितीच आहे, y इज इक्वल्स टू 4 + 2x. हे कुठून आलं, फ्रॉम इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 पासून y इज इक्वल्स टू 4 + 2x हे तर आपल्याला माहिती आहे. 4 + 2 च्या जागेवर x च्या जागेवर आपल्याला 7 घ्यायचं आहे. 4 + 7 2 जा 14. हा इथे ना 4 + 2 6 करून त्याला 7 ने मल्टिप्लाय करायचं नाही,
आपल्याला अकॉर्डिंग टू बॉडमास रूल आपल्याला काय करायचं आहे, अगोदर मल्टिप्लिकेशन करतो 7 आणि 2 चा, याचा होतो 14 आणि त्यानंतर 4 ला ऍड करायचं आहे. काही स्टुडंट्स काय करतात की इथे 4 + 2 6 घेतात आणि 6 × 7 42 असं घेतात, पण ते चुकीचं आहे. कारण मल्टिप्लिकेशन हॅव्हिंग द हायर प्रेसिडेन्सी दॅन द ऍडिशन अँड द सबट्रॅक्शन. दॅट्स वाय फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डू द मल्टिप्लिकेशन. 7 2 जा 14, मग नंतर 4 ला ऍड करायचे. 14 + 4 18. अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू असे हे दोन मिळाले. आता आपल्याला काय सांगितलंय, फाइंड द फ्रॅक्शन. आता आपलं कन्क्लुजन, therefore the fraction is how much. फ्रॅक्शन घेताना आपण काय घेतो, अगोदर न्यूमरेटर आणि नंतर डिनॉमिनेटर. ओके, मग आता इथे आपण लिहूयात न्यूमरेटरची व्हॅल्यू किती आलेली आहे. न्यूमरेटर इज इक्वल्स टू 7 आणि डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू 18. ओके, आता फ्रॅक्शन मध्ये आपण फर्स्ट न्यूमरेटर लिहितो अँड देन सेकंड डिनॉमिनेटर. 7 / 18 हा तुमचा फायनल आन्सर आहे. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर 4 असा सॉल्व्ह केलेला होता. आता क्वेश्चन नंबर 5 आणि 6 हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.